श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आता बघा, जिला आपण आषाढ अमावस्या म्हणतो किंवा दीप अमावस्या असं म्हणतो, आणि या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो. छोटासा दिवा देखील आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्यांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा करत असतो. आता यावर्षी आषाढ अमावस्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:45 सुरू होणार आहे आणि 4 ऑगस्टला सायंकाळी 4:52 संपणार आहे. तर मग या अमावस्येला आपण कोणकोणते उपाय किंवा कोणती सेवा करू शकतो हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. तर आता बघा, या अमावस्येला आपण काय करू शकतो. आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून आपण काढतो. तसेच संध्याकाळी पाटावर रांगोळी काढून त्याच्यावर दिवे मांडून त्याची आपण यथासांग पूजा करतो. त्यानंतर जे आपण काही दिवे बनवतो ते कणकेचे सुद्धा दिवे बनवतो, त्यांची पूजा करतो, फुलं अर्पण करतो आणि तसंच त्यांना नैवेद्य देखील आपण दाखवतो. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की दीपपूजनासाठी असेल किंवा पुतळ्यांच्या पूजेसाठी म्हणजे पूजा करतो, यामागं नक्की शास्त्र काय आहे, किंवा अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना जे आपण नैवेद्य दाखवलं जातो किंवा आपण त्यांच्यासाठी जो काही दानधर्म करतो तर तो आपण जाणून घेणार आहोत. आता बघा, प्रत्येक अमावस्येचं एक वैशिष्ट्य असतं. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्याच्या पूजनांचे महत्त्व आहे. म्हणजेच ती पूजा येणाऱ्या श्रावणाची तयारी असते. मग अशा दिवशी आपण कणकेच्या पिठाचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावतो. आता दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू आपण यावेळी साध्य करत असतो. दीप अमावस्येनिमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदने जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दाखवली जाते. तसेच किडामुंगीच्या स्वरूपाने दिव्यापाशी होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूप आहे. आणि हे जे आपण म्हणतो की दिव्याची पूजा आहे किंवा दीप अमावस्या आहे, तर या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि म्हणूनच या दिवशी घरातील दिव्यांना आपण दूध आणि पाण्यानं धुवून स्वच्छ करावेत. पाठावर वस्त्र घालून त्यावर ते दिवे ठेवावेत. त्याच्यानंतर त्याच्या सभोवती छानशी रांगोळी काढावी, फुलांची आरास करावी आणि सर्व दिवे हे प्रज्वलित करावे. हळद, कुंकू असेल, फुलं, अक्षता वाहून आपण त्यांची मनोभावे पूजा देखील करतो. त्याच्यानंतर या दिवशी आपण त्याला आघाड असेल किंवा दुर्वा असेल किंवा पिवळी फुलं असेल तर यांनी आपण दिव्याची पूजा करतो. आता बघा, जेव्हा आपण आहे की असं म्हटलं जातं की जे कणकेचे दिवे बनवतो तर ते कणकेचे दिवे बनवून सुद्धा तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता. आता त्यावेळी ज्यावेळेस तुम्ही पूजा करता तर त्यावेळेस पूजा केल्यानंतर तुम्हाला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तर तो मंत्र कुठला आहे, तर दीप सूर्याग्नी रूपस्त्वं तेजसां तेज उत्तमं गृहाणमत ममत्कृता पूजम सर्व कामप्रदो भवम. म्हणजे काय, तर दीप सूर्याग्नी जो काही आहे तर या सर्वांनी आपला जो काही जीवनातील अंधकार असेल तर हा जीवनातील अंधकार दूर होऊन एक आपलं जीवन प्रकाशमय करण्याचं काम हे दीप करत असतात. म्हणजेच दीप तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस,
तेजामध्ये तू उत्तम आहेस आणि माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण कर. आणि याच्यानंतर मग जी काही दिव्याची कहाणी असेल तर ही दिव्याची कहाणी वाचावी किंवा आपल्या घरातील इडापिडा टळून जाव्या यासाठी सुद्धा आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता त्याच्यानंतर दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी आणि हीच आपली संस्कृती आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा.